हा आहे ना गाईत, हा रोड नवीन रिंग रोड इकडनं सगळ्या बिल्डिंग झाल्या. पण इथे ना गाईत हा या साईडचं जे बंद केलेलं आहे त्या साईडचं चालू आहे. आणि इथे फक्त हे बघा हे ना असं छपरी पोरपोरी आणि त्यांचे ना ते असे फोटोशूट करताना ना येतं गाईत ना. इथे आता ते काय ते कॉलेज डेज चालू आहेत ना संध्याकाळचे म्हणजे ना इथे. मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप नक्की चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा आणि बारीवाले राहा गाईज. तर गाईज वेलकम टू प्रोजेक्ट चॅनल आखली 610 बारीवाला काम पंखा बंद करून निघायचं पहिले. तर गाईज आवाज नाही येणार तुम्हाला म्हणून पंखा बंद केला ना गाईज. परत एकदा बरेच दिवसात भेटतो. सोमवार आहे गाईज, या नाश्ता करायला आणि मॅगी बनवली मस्तपैकी नाश्त्याची. आणि हे बघा का काम गाईज, असं काम गाईज. इंग्या नको तिकडे कॅमेरा. तब्येत बिघडली गाईज तिची म्हणून तर कॅमेरा घेत नाही जास्त. तर मध्ये क्लायमेटच्या मुलं गाईज सर्दी आणि ताप आणि खोकला भारीवाला. तर भारीवाला ना गाईज बेकार काम. तर त्याच्यात तिची तब्येत गाईज थोडी खराब झालेली आहे. आता तर बरी आहे गाईज. 2 दिवस जरा तब्येत डाऊन होते तिची. आणि आपल्याला पण काहीच व्हिडिओ करायला जास्त करून जमत नाही ना. पण आता मी तुम्हाला दरवेळेस बोलतो मी ट्राय करेन रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईन. पण रेग्युलर टाकायलाच काही जमतच नाही असं काम. व्हिडिओ शूट पण करतो, कधी इंट्रो शूट न होत तर कधी आउट्रो शूट न होत, तर कधी मधील शूटिंगच्या टायमामध्ये जेव्हा आपले शूट चालू असतं तेव्हा काहीतरी काम येतं ना अख्खा दिवस तिकडे निघून जातं काय असं काम आहे. तर चला आज फायनली भेटले आपण. तर नाश्ता करू मॅगीचा. या गायच मॅगी खायला कसा काम आहे असून द्या. मॅगीचा नाश्ता करू आणि भाजी आणायला हे करू गायच. या ना सोमवार आहे तर म्हणजे भाजी आपली तर गाईज शेती आहे तर ते भैया लोक लावतात त्याच्यानं भाजी. तर चला आता तिकडचं पण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण काही दाखवलेलं आहे मी बरेच वेळेला ना. म्हणजे ते गेल्या वर्षीचं असेल, आता ताजी या वर्षीची व्हिडिओ बघा काही तुम्ही. फायनली म्हणजे आता याच्यावरती आलो आहे आपल्याच प्लॉट आहेत गाईत. आणि तिथे भाजी वगैरे ऑर्गॅनिक म्हणजे ताजी भाजीवाला काम. तर भाजीच घ्यायला आल्या ना. चला खाली उतरायला लागेल गाईज पण इथं बेकार काम आहे. आणि हे पाठीमागं रोड आहे दाखव. हा आहे ना गाईत, हा रोड नवीन रिंग रोड इकडनं सगळ्या बिल्डिंग झाल्या. पण इथे ना गाईत हा या साईडचं जे बंद केलेलं आहे त्या साईडचं चालू आहे. आणि इथे फक्त हे बघा हे ना असं छपरी पोरपोरी आणि त्यांचे ना ते असे फोटोशूट करताना येतं गाईत ना. इथे आता ते काय ते कॉलेज डेज चालू आहेत ना संध्याकाळचे म्हणजे ना इथं गर्दी म्हणजे पोरांना वाटतं का म्हणजे सॉरी पोरांच्या आईबापाला असं वाटतं का पोरं गेले कॉलेजला आणि शिकायला वगैरे. तर मी सांगू इच्छितो का सगळ्या आईवडिलांना ना ज्यांची मुलं असं वाटतात की कॉलेजमध्ये गेले तर त्यांनी कदाचित इथे एखादी चक्कर मारावी आणि त्यांना त्यांची मुली इथं बघायला भेटतील. हा सगळा पॉईंटच आहे. कधी कधी काहीच ना तिथनं समोरनं तुम्हाला दिसत पण असेल, हे बघा इथनं रस्ता आहे खाली उतरायला. तर पोरपोरी कधी कधी खाली इकडं उतरतात रात्रीच्या टायमात. आणि हा पूर्ण प्लॉट आहे ना गाईत, हा टोटल इथून स्टार्ट झाला हा तर पार गाईत तिकडं हा पूर्ण टोटल प्लॉट आपला आहे जागेचा. ही बाउंड्री आहे ना, या बाउंड्रीच्या त्या साईडला. तर काही कसं वाटतं तुम्हाला म्हणजे ना याच्यामध्ये ना फक्त आईवडिलांची मुलांचीच नाही सॉरी फक्त मुलांचीच नाही तर आईवडिलांची पण चुकी आहे. आईवडिलांनी आपल्या मुलांवरती लक्ष द्यायला पाहिजे. तर अशा जागेवरती येतात का चांगल्या जागेवरती जातात किंवा कॉलेजमध्ये शिकायला जातात का बंक मारून फिरायला जातात त्याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे. इथं जर काहीच ना आपल्या जागेमध्ये इकडं कुठं पण टोटल सगळा प्लॉट इकडनं गेला आपलाच आहे. मुलगा मुलगी कोणी का नाही असं मी डायरेक्ट कानपट्टो डायरेक्ट धरून काहीच. मग तो गावाला असो किंवा बाहेरचा असो किंवा गावावरनं आलेला असो आपण मागं पुढे बघत नाही काहीच. का तर ते विषय आपल्याला असे पटत नाही. जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही माझ्या बापदादाच्या जमिनीतनं पहिलं इथनं फुटा, कारण ती माझ्या हक्कीची आहे. तर इथं नका करू, दुसऱ्याच्या जागेमध्ये जाऊन करा किंवा या रोडावरती केलं ना तरी पण चालेल, लोकांना बघायला पण भेटेल. तर
सोडून द्या विषय. ते त्यांच्या लाईफचा त्यांच्या हातात प्रश्न आहे. आपली भाजी बघा गाईज, आपण भाजीसाठी आलो आहे. काही मुळ्याची भाजी आहे. मुळं बघा गाईज कसं नुसतं ना मोठं मोठं येतं त्याची आतमध्ये. ते बघू शकता तुम्ही. हे बा कसं काम आहे ना. किती आहे बघा इथं. ब्लर झाला. फोकस. ओके. ए बघा गाईज इथे ना कुत्रे येऊन बसतात का. थंडा वाटतो ना गाईज त्यांना, तर येऊन बसतात गाईज ते इथे भाजीन ना. हे बघा गाईज कसं काम आहे. ही मुल्याची भाजी आहे ना. ही छोटी आहे गाईज अजून. ही पण मुल्याचीच भाजी आहे आणि ही छोटी आहे थोडी अजून. आणि तो कोपरा आहे ना गाईज, दाखवतो तुम्हाला. तो पण तिथं पण मुळ्याची भाजी आहे ना. त्याच्या बाजूला कसली आहे ती बघू आपण जवळ जाऊन. काही जे बघा असं काम. दुधी पण आहेत. दुधी पण लावलेले आहेत तिथे. असंच लावून काही बिया ते लोक ना भाजीच्या याच्यातच असे इथं बिया टाकतात आणि मग ते वेल निघतं ती ना माशी निघून तिकडे झाडांमध्ये जाते. तर काही बघा दुधी लागलेत त्यांना मध्ये मध्ये. तिथं पण एक आहे, तिथं एक आहे. हां बस बरेच असतील काहीच. पण ना काही असे गावातले बियातले येतात ना चोर. त्यांना ना चोरलेलं पसतं ना ते गाईज ना काढून नेतात. आणि ते कसे हे लोक बाहेरनं आलेले असतात ना गावावरनं लावायला हे लोक. तर ते बिचारे काही बोलत पण नाही. बघा गाईज हे भाजीचा त्यांचा हे असतं ना इथं वाफा. आता ह्याच्यात मुलाचीच भाजी होती ती काढलेली आहे त्यांनी. तर त्याच्यातच त्या बिया अशा काही ते लावून देतात. म्हणजे त्यांना भाजीच्या बरोबर त्यांना पाणी भेटतो. मग ते असे इकडं निघतात गाईज. तर इथे पण छोटेसा एक दुधी आहे. त्या आतमध्ये काही तो भरपूर असतात. पानांच्या मला दिसत नाही. हे बघा काही ते पानांच्या मुलांना पानांमध्ये असतात ते दिसत नाही. इकडं पण येतो. आपण ती भाजी बघू त्याला काही इकडं. ते आंबट भाजी बोलतात ना ती भाजी आहे ही पण तीच आहे. तिकडं मग कोपऱ्यावरती दुधीत आहेत सगळ्या. तर ती पण काही आंबट भाजी ते हे काय इकडं पण कोपऱ्यावरती दुधी सगळं लावलेले आहेत भाजी. ते तिथं भैयांच्या झोपड्या आहे बघा काही. आता काम आहे उन्हामध्ये काहीच. मोबाईल पण गरम झाला आणि मी पण गरम झालो काही. काला पडायचं कारण आहे हो. पण भाजी घेऊ आपण ना निघू. म्हणजे आपल्याला पण घरी पोचायचं लवकर ना. इथे एक काम पण आहे आपला तो करू ना निघू. ट्रकवाले कशा हान मारत चाललं बघा. ती ना वरती तिथे भाजी आहे ना तीवाली आपण मगाची स्टार्टिंगला जी बघितली. आपण इकडनं रोडवर खाली आलो आणि ही जी वरती आहे ना ती ना म्हणजे मुळं खाली ना मुली पण आहेत त्याला आणि भाजी पण मस्तपैकी मोठी आहे. पण ते ना त्याच्यापेक्षा भारी ना गाईत जे कवली असते ना लहान लहान गाईत. हे बघा इथे हे खायला मजा येते. भले मुळे छोटे छोटे असतात खाली पण भाजी कवळी जास्त खायला ना. ते ना जास्त म्हणजे चावायला वगैरे ना काहीच थोडं कचकचतं. आणि ही मस्तपैकी गाईच याची भाजी होईल. तर आपण हे घेऊन जाऊ गाईत काढू भाजी मुळ्याची भाजी. गाईच भोपळे बिपळे हे बघा कसं लागलं नाही. तर काय एक दुधी आहेत काही भोपळ्यांची. ते बोल भाजी मस्तपैकी भारीवाला काम करून ठेवलं आहे. इथे एक आहे तिथं मध्ये एक आहे. इकडं पण आहे गाईच. हे बघा अजून बरेच आहेत गाईत पुढे तिथे लागलेले मोठे मोठे आहेत. बघू शकता तुम्ही. दिसला इकडे काय तर झाडात पण असतील अजून. तिकडे पुढे पण असतील पुढे पण आहेत. आपण मस्तपैकी मुळ्याची भाजी गायच कवळी मस्तपैकी एक जोडी काढून मी ते बांधासाठी त्यांचं ते तिथनं आणले काय उचलू जेव्हा. तर भैया एक तिकडनं आलेला मला बघून परत गेला गायचं. तर काहीच फायनली आपण आपल्यासाठी मस्तपैकी मुळ्याची भाजी काढली एक जोडी. हे बघा तुम्ही तिथं बघू शकता खाली बांधून बिंधून मस्तपैकी ठेवली म्हणे. हा उन्हामध्ये काही जमत नाही. ऊन कडक आहे आणि चक्कर यायची भीती आहे म्हणून
सरळ घरी गाईच पहिलं तर, कारण डिहायड्रेट म्हणजे पाण्याची गरज आहे. पाणी आहे इथं बाजूला तर पियाचं नाही. तर पहिले तर गाईच उन्हामध्ये बारीक लहान होतो ना गाईच, अख्खा दिवस गाईच अख्खी इकडं बघा गाईच फिरायचो, बाईकवरती फिरायचो इकडं तिकडं उन्हात. तेव्हा नसत काय वाटायचं, पण आता गाईच ए सी भारीवाला काम, त्याच्यामुळे गाईच अशी परिस्थिती आहे. अख्खा घामाघूम झालो गाईच मी पूर्ण टोटल. निघू आपण घरी ना. चला गाईच घरी जाऊन भेटतो तुम्हाला. इथं बोलायची पण भीती पण वाटतं, कारण पाणी नाही गाईच, ताण लागली. तर गाईज फायनली या जेवण करायला, जेवण करून म्हणजे आपली ते मुलाची भाजी वगैरे तिकडनं घेऊन आलो ना. चपाती, मुलाची भाजी, बारीवाला गाईज, बारीवाला समोर. तिकडं गाईज रियंकाचा पण पेटपूजा चालू आहे, म्हणजे तिला पण जेवण पेज हे करायला घेतली तिने. तेव्हा आवाज कशी काढते गाईज. तर या जेवायला गाईज तर तिथनं ना मी भाजी घेऊन निघालो, आणि मस्तपैकी पोलिसांची की पिंजराचा पिंजरा झाला. जेवढी पोरं पोरी सगळी होती तेवढी सगळी गाडीमध्ये भरली गाईज. देवी पोलिसांनी एक नंबर गाईज, पोलिसांना काही सल्यूट आहे. एक नंबर काम केलं पोलिसांनी. सगळे पोरापोरी जेवढे पण होते ना, छपरी, अजून ते फोटोशूटसाठी आलेले, साड्या बिड्या लावून मस्तपैकी पोरं पोरी, पोरं नव्हती साड्या लावून आले, पोरीत आलेलं बघतो ना, पोरं कपडे घालून आले. सगळ्यांनी भरले गाडीत, अख्खी जत्रा. चला पोलीस स्टेशन, आई वडिलांना बोला तुमच्या पब्लिक प्लेसमध्ये. तर त्यांच्या तिकडं या काही जेवायला. हे बघा आता काम काही मुलाची भाजी मस्तपैकी आपण ताजी ताजी मस्तपैकी घेऊन आलो तिकडनं, आणि चपाती नाही गायच मुले ना थोडंसं कट केले, म्हणजे जेवणावरती भारीवाला काम. असून द्या.